उपराजधानी के जुना सूबेदार परिसर में तिरले कुंभी सेवा मंडल नागपुर द्वारा आयोजित शिव जयंती उत्सव 2026 का शानदार कार्यक्रम संपन्न हुआ। कार्यक्रम की शुरुआत महानुभावों की उपस्थिति में दीप प्रज्वलन से की गई। छत्रपति श्री शिवाजी महाराज के जयकारों से पूरा परिसर गूंज उठा था। इतिहासकालीन शस्त्र में दांड पट्टा, लाठी चलाना, तलवारबाजी आदि के करतब खिलाड़ी मावलों ने पेश किए। दिखाए गए प्रात्यक्षिकों की काफी सराहना की गई। इस कार्यक्रम में दूर दराज बड़ी संख्या में कुंभी समाज के लोग आए हुए थे। नागपुर के प्रथम नागरिक नीता ठाकरे के आगमन पर शॉल श्रीफल देकर उनका सत्कार किया गया। कार्यक्रम को सफल बनाने के लिए अध्यक्ष इंजीनियर पीबी वाकड़े पाटिल के मार्गदर्शन में समस्त कुंभी सेवा मंडल के पदाधिकारी, कार्यकर्ता और महानुभावों ने इस कार्यक्रम को सफल बनाने में कड़ी मेहनत की। इस मौके पर संजय मिरे इन्होंने महापौर नीता ताई ठाकरे एवं उपस्थित महानुभावों से बातचीत की। आइए देखते हैं पूरी रिपोर्ट। छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो. भारत की फतेह. हर हर महादेव. हर हर महादेव. जय 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 भवानी. जय 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 भवानी. प्रेक्षकांनो नमस्कार. यावेळेला कारण न्यूजची टीम तिरळे सेवा मंडळ नागपूर द्वारा आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या हर्षोल्लासामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानेच काही मान्यवरांचा सत्कार समारंभ हा मोठ्या प्रमाणावर आणि अधिक प्रभावशाली पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे.
अनेक कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत. जसे की दानपट्टा आपण हे सगळं बघितलं, ते प्रात्यक्षिक, त्यानंतर काही व्याख्यात आले ते व्याख्यान सुद्धा देऊन गेले, प्रवचन दिलं, मान्यवरांना चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलं आणि शहरातील त्या तमाम त्या सर्व महानुभावांचं या ठिकाणी सत्कार करण्यात आला. या ठिकाणी आपल्यासोबत अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, इतकंच नव्हे तर समस्त गणमान्य नागरिक सुद्धा आहेत. आपण प्रत्येकाकडे जाऊया आणि थोडं त्यांच्याशी बातचीत करूया. सर्वप्रथम काय सांगाल? मी वामन येवले या संघाचा संचालक आहे. मी विनायक शंकरराव सवाई तिरोडे कुणबी सेवा मंडळाचा संचालक आहे. प्राध्यापक मधु घाटे, माजी नगरसेवक. मी विमल वाघमारे, मी या मंडळाची संचालक आहे. मी माजी नगरसेवक, स्थायी समिती चेअरमन आहे. एनआयटीचा ट्रस्टी दीपक कापसे. बबन गांजुरे, तिरेड कुणबी सेवा मंडळाचा संचालक. तर अशा प्रकारचे सर्व मान्यवर आहे. आजचा कार्यक्रम ठेवण्यामागचा नेमका उद्देश काय? हा उद्देश असा आहे की आमचे समाज बंधू आणि भगिनी या ठिकाणी एकत्र या नागपूर शहरातील सर्व समाज बंधू आणि भगिनी एकत्र यावं आणि समभाव, प्रेमभाव, एकता राहावी यासाठी या मंडळ कार्यरत आहे. नाव सांगा. प्रल्हाद गावंडे, उपाध्यक्ष गांधीबाग सहकारी बँक. भगीरथ दोटे, बंडरा, गजानन महल्ले, नागपूर. ज्येष्ठ समाज. रत्नाकरराव, युवकांपासून तर वृद्धांच्या कार्यक्रमापर्यंत, संघटनेपर्यंत दत्ता मेघे सोबत केले. म्हणजे सर्व अनुभव सुद्धा या ठिकाणी अनुभवी सुद्धा आहेत. मी ऍडव्होकेट डॉक्टर घनश्याम मांगे या ठिकाणी समाजाचा तर्फे माझा सत्कार होतोय, कारण मी वयाच्या 75व्या वर्षी PhD केली आहे लॉ मध्ये आणि त्यानिमित्त समाजाने माझा सत्कार इथे आयोजित केलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर आशिष तायवाडे, नागपूर. मी अविनाश कातडे, नागपूर. काय सांगाल कातडे साहेब आजच्या कार्यक्रमासंदर्भात? आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला साजरी. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे, डायरेक्टर मिशन IAS महाराष्ट्र. काय सांगाल या कार्यक्रमाच्या संदर्भात? छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थानं जर जयंती साजरी करायची असेल तर त्यांनी जे विचार आपल्याला दिले आहेत त्या विचाराचं अनुकरण आपण प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे, ही त्यांना खरी आदरांजली ठरेल. देशमुख साहेब सुद्धा आहे आपल्यासोबत, त्यांना विचारलं. सुधाकर देशमुख. काय सांगाल साहेब आजच्या कार्यक्रमासंदर्भात? कसं वाटतं येऊन या ठिकाणी आणि हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे किती ऊर्जा या समाज बांधवांमध्ये निर्माण होती? महाराजांची 396वी ही जयंती होती आणि ही केवळ महाराष्ट्रात नाही, देशभरात नाही तर जगात ज्या ज्या ठिकाणी हिंदू समाज आहे त्या सगळ्या ठिकाणी अतिशय उत्साहाने सगळ्या ठिकाणी पार पडली. त्याचं एकमेव कारण म्हणजे आता कठाळे साहेबांनी सांगितलं जसं की महाराजांनी कठीण परिस्थितीमध्ये धर्माचं संरक्षण केलं, हिंदू समाज ठेवला आणि राष्ट्राला आणि राज्याला एक ठेवून समाजाला बांधून समाजाची प्रगती कशी करायची आणि समाजातल्या सगळ्या घटकांना कसं पुढे न्यायचं. स्त्रीचं महत्व आपली असो की परस्त्री असो, तिचं महत्व महाराजांच्या ठाई अनन्यसाधारण अशा प्रकारचं होतं आणि 300-400 वर्षापूर्वी कोणी विचार करू शकत नाही तो विचार त्यावेळेला महाराजांनी केला आणि महाराजांनी पहिल्यांदा आरमार उभं केलं. आता तर लोक आरमाराच्या नवीन पद्धती काढतात, पण महाराजांनी त्या काळामध्ये आरमार उभं केलं. तर महाराजांची ही दूरदृष्टी होती. शेतकरी असेल, कामगार असेल, युवक असेल, या सगळ्यांना न्याय देण्याचं काम महाराजांनी केलं आणि महाराजांसारखा दुसरा राजा होणे नाही. महाराजांसारखा दुसरा राजा होणे नाही हे अगदी 100% बरोबर आहे असं आज लोकांना वाटतंय. याला कारण असं आहे की महाराजांचा तो पराक्रम, ज्यामुळेच आज स्वतंत्ररित्या आम्ही सर्व परमेश्वरांनी निर्माण केलेल्या त्या श्वासाला अलगदपणे घेतो, हेच ते मुख्य कारण आहे. काय सांगाल? नरेश वामनराव बर्डे, संचालक तिरेकुंबी सेवा मंडळ. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं म्हटलं म्हणजे त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेले पराक्रम हे आठवणे आणि आज आपला समाज, त्यांनी त्या प्रत्येक समाजाला घेऊन जी परकीय लोकांना हाकलून लावलं, त्यांच्याकडून शिकण्यालायक जी कला आहे, त्यांनी स्त्रियाचा सन्मान केला, त्यांनी कास्तकार जे होते, ज्या पडीत जमिनी होत्या ते आजच्या जगामध्ये टॅक्स कमी केला, त्या गुलामगिरीतून त्यांना काढलं आणि जमिनी उठवल्या. अशा प्रकारचे त्यांनी भरपूर असे शिकण्यालायक आहेत, ते आज आपल्या समाजाने घ्यावं अशी त्या ठिकाणी मी तुम्हाला. तिरळी कुणबी सेवा मंडळ नागपूरचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्यासोबत आहे. आपण त्यांना विचारूया
वाळके साहेब काय सांगाल? शेवटचा राहिला, कारण तो आपलं काम थोडं वेगळं आहे. मी रिक्वेस्ट करतो दादा. शिवाजी महाराजांबद्दल एक शब्द म्हणजे अद्वितीय सामर्थ्य, धैर्य, आत्मविश्वास आणि विजन, दूरदृष्टी ह्या सगळ्यांचा समुचित आविष्कार म्हणजे शिवाजी महाराज. आणि त्यांची जयंती आपण आज त्यांच्या स्मरणार्थ याच्यासाठी की आजच्या घडीला त्यांचे विचार कसे आपल्याला घेणे आवश्यक आहे या दृष्टीने घेतो. तसंच आमच्या मंडळातर्फे दरवर्षी मान्यवरांचा सत्कार सुद्धा समाजात ज्यांनी चांगलं समाजकार्य केलेलं आहे आणि समाजाला ज्यांचा उपयोग झालेला अशा मान्यवरांना इथे बोलून त्यांचा यथोचित मान करावा असं पण आमच्या मंडळाचं उद्दिष्ट आहे आणि ह्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे. आज या ठिकाणी जे आलेले नागरिक आहेत ते कोणत्या भागातून आलेले आहेत? पूर्ण नागपूर शहरातून आणि आजूबाजूच्या परिसरातून, तसंच भंडारा इथून सुद्धा प्रतिनिधी मंडळ इथे आलेलं आहे. उमरेडवरून प्रतिनिधी मंडळ आलेलं आहे. अमरावतीहून डॉक्टर काठोडे आणि त्यांचे मित्र परिवार आलेले आहेत. तर हा विचार महाराजांचा पोचविणे, प्रसार करणे, सोबतच समाजाचे जो दृष्टिकोन आणि जे समाजाचं कार्य लोकांपर्यंत पोचविणे हाही एक यामागे उद्दिष्ट आहे. सर्वांना नमस्कार. मी शंकर किसनराव पत्रे, विभागीय संचालक मिशन IAS. ऍडव्होकेट सुरेश काळे. नमस्कार, मी विलीन खडसे. हितेश बोडके. नितीन हांडे, सचिव. पण इथे याकरता उभं केलेलं होतं. आम्ही त्यांच्या भावना समजू शकतो, कारण पुन्हाही काही मान्यवर येत असतात. त्यामध्येच सुधाकर कोळे हे मान्यवर सुद्धा आले. त्यामुळे हे सर्व जोरदार टाळ्यांनी आलेल्या सर्वांचं एकदा स्वागत करा. हा टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला जो ऐकू येतो आहे हा तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूरच्या द्वारा आयोजित या कार्यक्रमात येतो. सुधाकरराव, काय सांगाल, आज ज्या पद्धतीने हा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे, किती रिस्पॉन्स लोकांचा मिळतो आणि खऱ्या अर्थानं तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूर असेल किंवा बाकी तिरळे कुणबी समाज असेल त्याला न्याय मिळणार का 100%? सर्वप्रथम मी जगद्गुरु संत तुकोबारायाच्या चरणी या ठिकाणी अभिवंदन करतो. तिरळे कुणबी सेवा समितीतर्फे अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी समाज बांधवांना एकत्रित आणि संघटित करण्याचं सुरू आहे. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. न्याय मिळण्यासाठी संघटित होणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमातून मला तरी असं वाटतंय, कारण हा समाज खूप मोठा आहे. 18 पगड जातीमध्ये सर्वात मोठा समाज असल्यामुळे हा एकत्रित येणं, संघटित होणं ही अतिशय कठीण बाब आहे. पण तेही काम उत्तमरित्या आमचे लोक करत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. तर अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ सुद्धा झालेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा जो कार्यक्रम, हा जो उपक्रम राबविण्यात आला, विशेष म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये जी साजरी करण्यात आलेली आहे, त्याला लोकांचा भरपूर प्रतिसाद आणि एक अतूट नातं या ठिकाणी बघायला मिळतं आहे. नागपूरच्या तिरळे कुणबी सेवा मंडळ या सभागृहातून कॅमेरा पर्सन राहुल सह संजय मिरेकार आणि नागपूर. वेलकम टू GB लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है. हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक. GB लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस. कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, 1 दशक से ज्यादा का भरोसा. GB लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपकी कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस. चूज GB लॉजिस्टिक. वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू. ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर. कॉन्टैक्ट 0712 66555030 और 9373901865.